मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. पल्लवी गुंडांशी झुंज देत असते. ती ड्रायव्हरला मारत असते. तेवढ्यात एक गुंड पल्लवीसमोर चाकू घेऊन उभा राहतो. तो पल्लवीला चाकू मारणार तेवढ्यात पल्लवी त्याचा निशाणा हुकवते आणि त्याला मारायला सुरुवात करते. ड्रायव्हर जमिनीवर पडलेले पुरावे गोळा करतो आणि घेऊन पळत असतो. पल्लवी त्याला देखील मारते. पल्लवी तिन्ही गुंडांनाही कडाडीची झुंज देते. बाजूलाच एक चाकू पडलेला असतो. मोठी आई तिथे येते. तो चाकू उचलते आणि पल्लवीच्या दिशेने घेऊन जात असते. पल्लवीने सर्व गुंडांना मारलेलं असतं. शेवटच्या गुंडाला ती मारत असते. तेवढ्यात मोठी आई मागून चाकू पल्लवीच्या जोरात खुपसते. अशी पल्लवी मोठ्याने ओरडते आणि त्याचवेळी सफरचंद कापताना शांतनूच्या बोटाला कट लागतो. तोही मोठ्याने ओरडतो आणि त्याच्या हातातून देखील रक्त यायला सुरुवात होते. मोठी आई एकदा नाही तर चाकूने दोनदा पल्लवीवर वार करते. पल्लवी जमिनीवर कोसळते आणि विभावरी देवासमोर बसलेली असताना अचानक दिवा विझतो. ती म्हणते की देवा, हा कसला अपशकुन? काही विपरीत तर घडणार नाही ना? मोठी आई पायाने पल्लवीचं डोकं बाजूला करते आणि म्हणते की मला संपवायला निघाली होतीस, बघ तुलाच संपवलं मी. माझ्याशी लढताना फुकटचा जीव गमावून बसलीस. एवढ्यात लोकांची बाजूला ओरडाओरड सुरू होते की काय झालं काय झालं. मोठी आई खूप घाबरते. ती म्हणते की तो लिफाफा कुठे आहे, पुरावे कुठे आहे? ती लिफाफा इकडं तिकडं शोधू लागते पण तिला भेटत नाही. आणि नेमकं लिफाफा ज्या ठिकाणी पडलेला असतो त्याच ठिकाणी गाडी येऊन थांबते. तीनही गुंड मोठ्या आईला गाडीत बसून देतात आणि ते गुंड देखील लोकांच्या नादामध्ये तो लिफाफा तिथंच सोडून जातात. मित्रांनो, अजूनही तुम्ही नाती मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक देखील नक्की करा आणि आजचा व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. इकडे आदिती मॅम आणि प्रभाकर सर दोघंही काळजीत असतात. आदिती मॅम म्हणतात की आजच पल्लवीला उशीर झाला रे, बघ ना कुठे आहे ती फोन करून. प्रभाकर सर म्हणतात की कुठे अडकली असेल कोणास ठाऊक, कदाचित तिला रिक्षा मिळाली नसेल. आदिती, मी एक काम करतो, उगाचच वाट बघत बसण्यापेक्षा मीच गाडी घेऊन जाऊ का? तेव्हा आदिती मॅम म्हणतात की बरं होईल, बघ काय ते. तेवढ्यात विभावरी तिथे येते. विभावरी म्हणते की पल्लवी आली आहे का इथे? तेव्हा आदिती मॅम म्हणतात की नाही ग, प्रभाकर आता तिलाच फोन लावतोय. पण तुझा चेहरा असा काय झालाय, काय झालंय? विभावरी म्हणते की नाही म्हणजे मी देवाजवळ दिवा लावत होते आणि अचानक ज्योत फडफडली आणि दिवा विझला आणि माझ्या मनात उगाच नाही नाही ते विचार येऊन गेले. तुम्ही म्हणताय की पल्लवी पण अजून घरी नाही आली आहे, मला खरंच खूप काळजी वाटते. आदिती विभावरीला समजावते की विभावरी, काळजी करण्यासारखं काहीच नाही, पल्लवी येईल आता. ट्रॅफिकमध्ये असेल किंवा रिक्षा मिळाली नसेल तिला, येईल ती. ती प्रभाकरला म्हणते की प्रभाकर जरा परत फोन लावून बघ ना. प्रभाकर सर पुन्हा एकदा पल्लवीला फोन लावतात पण पल्लवीचा फोन काय लागत नाही. इकडे पल्लवी मात्र रक्ताच्या थारोळ्यातच पडलेली असते. आजूबाजूने सर्व माणसं गोळा होतात. ते पल्लवीला उठवतात. सोबतच एक माणूस पल्लवीची पर्स आणि तो लिफाफा देखील उचलतो. प्रभाकर सर देखील फोन लावत असतात पण त्यांचा फोनच कनेक्ट होत नसतो. शांतनूला एक फोन येतो. त्या फोनवर एक व्यक्ती बोलत असतो की हॅलो, शांतनू सूर्यवंशी बोलताय काय? शांतनू हो म्हणतो. तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की पल्लवी सूर्यवंशींवर हल्ला झालाय आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलंय. शांतनू खूप घाबरतो आणि म्हणतो की कुठे पल्लवी आणि कशी आहे ती? तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की त्यांची हालत फार ठीक नाही आहे, तुम्ही लवकरात लवकर सिटी हॉस्पिटलला या. शांतनू पल्लवी पल्लवी असं मोठ्याने ओरडायला लागतो. तेवढ्यात आदिती मॅम आणि प्रभाकर सरही घाबरतात. आदिती मॅम म्हणतात की अरे, शांतनूचा आवाज आहे हा, एवढा मोठ्याने का ओरडतोय हा? विभावरी देखील तिथे येते. विभावरी म्हणते की काय झालं भाऊजी? तेव्हा प्रभाकर सर म्हणतात काही माहीत नाही, पल्लवीचं नाव त्याने मोठ्याने घेतलं, काय झालं काय माहीत. तेवढ्यात शांतनू खाली येतो. घरातली सर्व माणसं देखील जमा होतात. मोठी आई सुद्धा त्यामध्ये सामील होते. प्रभाकर सर म्हणतात की अरे शांतनू, काय झालंय, तुझा चेहरा का असाच पडलाय? शांतनूला पल्लवीच्या पुढे बोलताच येत नसतं आणि मग तो नंतर सांगतो की बाबा, पल्लवीवर हल्ला झालाय. हे ऐकून मात्र सगळ्यांना आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसतो. मोठी आई नाटकं करते आणि म्हणते की अरे शांतनू, काय बोलतोयस तू, हे आपल्या पल्लवीवर हल्ला झाला? तेव्हा परमेश्वरा, अरे हे काय चाललंय? शांतनू म्हणतो की हो, मला एका व्यक्तीचा फोन आला होता तसा. प्रभाकर सर म्हणतात अरे शांतनू बोल ना, तू बोलला नाही तर सगळ्यांना कळेल कसं की काय झालंय ते? शांतनू सांगतो की बाबा, ती खूप क्रिटिकल आहे
आणि सिटी हॉस्पिटलमध्ये आहे, मला ताबडतोब जायला हवं. मोठ्या आईच्या तोंडाला मात्र चांगलाच फेस होतो, कारण ती म्हणते, पल्लवीला हॉस्पिटलमध्ये नेलंय म्हणजे पल्लवी जिवंत आहे की काय? विभावरी म्हणते की अहो, मला काय वाटते आपण हॉस्पिटलमध्ये जायला हवं, आपली मदत लागेल तिथे. आणि मग सर्वजण हॉस्पिटलमध्ये जायला निघतात तेव्हा मोठी आई म्हणते की भाऊजी मी पण येते. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की थांबा वहिनी. प्रभाकर सर म्हणतात की तुम्ही कुठे निघालात, स्वतःचा डाव फसला हे बघायला येताय का? मोठी आई म्हणते की डाव? अहो कसला डाव भाऊजी, काय बोलताय तुम्ही? तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की मी बरोबरच बोलतोय, काही चुकीचं बोलत नाही, हे सगळं तुमचं कारस्थान आहे, याची मला पूर्ण खात्री आहे. मोठी आई म्हणते की वेळ काय, प्रसंग काय, आणि भाऊजी तुम्हाला हे सर्व सुचतंय? भाऊजी जरा डोळ्यावरची झापडं काढा आणि घरातल्या माणसांकडे माणूस म्हणून बघायला शिका. अहो मोठी वहिनी आहे ना मी तुमची, थोडा तरी आदर करायला शिका. हेचे मला तुमच्याशी बोलायला सुद्धा वेळ नाहीये, तिकडे माझी सून मरणाच्या दारात उभी आहे आणि मी इथे. तेव्हा प्रभाकर सर म्हणतो, हे बघा तुम्ही हे सगळं बंद करा पहिल्यांदा. आदिती मॅम म्हणतात, प्रभाकर आपल्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जायला हवं, इथं वेळ घालवण्यात अर्थ नाहीये. आणि मग प्रभाकर सर आणि आदिती मॅम तिथून निघतात. मोठी आई मनात विचार करते की नाही, पल्लवी जिवंत राहून चालणार नाही, ती जर परत आली तर माझी सगळी स्वप्न उद्ध्वस्त होतील आणि मी हे होऊ देणार नाही. शांतनू धावत पळत हॉस्पिटलमध्ये जातो. हॉस्पिटलमध्ये तो रिसेप्शनिस्टकडे येतो. तो म्हणतो की पल्लवी सूर्यवंशी कुठे? ती मुलगी म्हणते की सर तुम्ही कोण? तेव्हा शांतनू सांगतो की मी तिचा नवरा. तेव्हा ती मुलगी म्हणते की बरं झालं सर तुम्ही आलात, या फॉर्मवर सही करा. शांतनू पटकन फॉर्मवर सही करतो. तेव्हा ती मुलगी म्हणते की त्यांना ऑपरेशनसाठी आतमध्ये घेऊन जात आहे. डॉक्टर्स पल्लवीला आतमध्ये ऑपरेशनसाठी नेत असतात आणि शांतनू ते बघतो. शांतनू देखील पल्लवीकडे जातो आणि म्हणतो की पल्लवी काय झालंय तुला? पण पल्लवी पूर्ण बेशुद्ध अवस्थेत असते. शांतनू खूप रडत असतो. पल्लवीला ऑपरेशन थिएटरमध्ये नेतात. डॉक्टर शांतनूला बाहेरच थांबवतात. डॉक्टर म्हणतात की तुम्ही इथेच थांबा. शांतनू म्हणतो की डॉक्टर काही होणार तर नाही ना पल्लवीला? डॉक्टर म्हणतात की हे बघा खूप रक्त गेलंय, त्यामुळे पेशंटची कंडिशन खूप क्रिटिकल आहे, आत्ता काहीच सांगू शकत नाही, आम्ही आमच्या परीने प्रयत्न करूच. शांतनू खूप रडत असतो. तेवढ्यात घरातली सर्व माणसं तिथे येतात. प्रभाकर सर विचारतात की शांतनू काय झालंय? तेव्हा शांतनू म्हणतो, बाबा पल्लवीला आत. शांतनूला धड बोलताही येत नसतो. तो खूप घाबरलेला असतो आणि खूप रडत देखील असतो. प्रभाकर सर शांतनूला खाली बसवतात. मोठी आई लगेच शांतनूजवळ जाऊन बसते. प्रभाकर सर आणि आदिती मॅम एकमेकांकडे बघत असतात. प्रभाकर सर म्हणतात की शांतनू नक्की झालं काय, डॉक्टर काय बोलले? शांतनू म्हणतो की डॉक्टर म्हणाले की ऑपरेशन सुरू आहे, आत्ता सध्या काहीच सांगू शकत नाही. मोठी आई नाटकं करत म्हणते की शांतनू सावर स्वतःला. अरे आम्ही सर्वजण आहोत तुझ्यासोबत, स्वतःला सावर. शांतनू म्हणतो की कसं सावरू मोठी आई मी, मला कळतच नाहीये. मोठी आई म्हणते की अरे तू धीर सोडलास तर कसं होईल बरं, पाणी घेऊन येते तुझ्यासाठी, शांत हो. असं म्हणून मोठी आई तिथून निघून जाते. शांतनू खूप रडत असतात. सोबत घरातली सर्वच माणसं रडत असतात. मोठी आई बाजूला येऊन फोन करते. तेव्हा तो गुंड मोठ्या आईला म्हणतो की काय झालं मॅडम, खेळ खाल्लास का? मोठी आई म्हणते की नाही ना, ती एवढी चिवट आहे की अजून पण जिवंत आहे. मी तर इथं हॉस्पिटलमध्येच आहे, मला सांग तिकडं काही गडबड तर नाही आहे ना? तेव्हा तो गुंड म्हणतो की नाही मॅडम, मी आपल्या सर्व माणसांना 2-3 दिवस गायबच व्हायला सांगितले, तुम्ही त्याची काहीच काळजी करू नका. मोठी आई म्हणते बरं ठीक आहे ते, पण तो लिफाफा सुरक्षित आहे ना? तेव्हा तो गुंड नाटकं करतो आणि म्हणतो की हा मॅडम आहे, कारण त्याला मोठ्या आईची भीती वाटत असते. मोठी आई म्हणते की बरं झालं, लिफाफा यांच्या ताब्यात आहे म्हणजे नंतर ताब्यात घेता येईल. मोठी आई म्हणते की माझं अजून एक महत्त्वाचं काम आहे. आपले वकील साहेब आहेत ना रणदिवे, ते आता ऑफिसमध्येच असतील, त्यांच्याकडं जायचं आणि त्यांना बेदम चोप द्यायचा. त्याच्या मूर्खपणामुळेच आपल्यावर ही वेळ आली आहे. खूप पैसे खाऊन बसलाय तो, आणि तिथं गेल्यावर फोन करायचा हा मला, चांगलीच खडसावते त्याला. तेवढ्यात फोनची रेंज जाते, आवाजही येत नसतो. मोठी आई फोन ठेवते. तेवढ्यात विभावरी तिथे येते. विभावरीला बघून मोठी आईची पुन्हा एकदा नाटकं सुरू होतात. काय ग, काय म्हणाले डॉक्टर? विभावरी म्हणते की ते अजून ऑपरेशन चालू आहे. मोठी आई म्हणते की कशी आहे ग आपली पल्लवी, मला तर तिची अवस्था बघवतच नाहीये. आणि शांतनू, त्याचा तर चेहरा एवढा उतरलाय ना, मला धड त्याच्यासमोर रडताही येईना, म्हणून मी इथं बाजूला आले. परमेश्वरा, अजून किती परीक्षा पाहणार आहे रे आमची, मला तर काय करावं तेच समजेन असं झालंय ग विभावरी म्हणते की जाऊ बाई,
तुम्ही जर अशा खचून गेला तर आम्ही कोणाकडे बघायचं? तुम्ही प्लीज रडू नका, सगळं ठीक होईल. मी तुमच्यासाठी पाणी घेऊन आले हां. मोठी आई मनात म्हणते की छे पाणी नको, गोड बातमी आण पल्लवीची, मग पेढे वाटेल सगळीकडे. शांतनू रडत असतो आणि अचानक उठतो आणि देवासमोर येतो. बाप्पासमोर हात जोडून म्हणतो की कळतंय ना तुला सगळं, दिसतंय ना तुला काय अवस्था झाली तिची, डोळेसुद्धा उघडत नाहीये रे. तुला तर सगळंच माहिती आहे रे, सांग ना मला तिच्याच वाट्याला अशा वेदना का? तुला माहिती आहे ना बाप्पा, किती प्रेम तिचं माझ्यावर. सगळ्यात आधी ती माझा विचार करते प्रत्येक क्षणी. आमचा ॲक्सिडेंट होत होता तेव्हासुद्धा तिला म्हटलं की गाडीतून उडी मार, पण ती नाही उतरली. शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहिली. शांतनू खूप रडत असतो. इकडे पल्लवीवर देखील उपचार चालू असतात. पल्लवीचं ऑपरेशन चालू असतं. शांतनू देवाला म्हणतो की ती फक्त माझी बायको नाही तर माझा श्वास आहे ती. तुला हे चांगलंच माहिती आहे बाप्पा. तू जर माझा श्वासच माझ्याकडून काढून घेतला तर मी जगायचं कसं? तिच्याशिवाय माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही आहे. बाप्पा, आजपर्यंत पल्लवीने खूप मनापासून तुझी भक्ती केली आहे. तुझे आशीर्वाद कायमच तिच्या पाठीशी होते. आत्ता तिला तुझ्या आशीर्वादाची सगळ्यात जास्त गरज आहे. प्लीज तिला वाचव. तिने केलेल्या तुझ्या भक्तीचं फळ तिला मिळू दे बाप्पा. तिला जर काही झालं ना बाप्पा, मी तुझ्यासमोर माझे प्राण सोडेल. चालणार नाही मी इथून. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. मित्रांनो, स्वाभिमानच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर्वजण जमा झालेले असतात. शांतनू म्हणतो की डॉक्टर काय झाले पल्लवीला? आदिती मॅम म्हणतात की डॉक्टर अहो बोला ना, तुम्ही बोलत का नाही आहे? तेव्हा डॉक्टर म्हणतात की सर्जरी झाली आहे पण पेशंट अजून शुद्धीवर आलेले नाही आहे. पेशंटसाठी पुढचे काही तास अजून खूप क्रिटिकल असणार आहे. मोठी आई फोन करून सांगते की तो लिफाफा सांभाळून ठेव. मी आता इथं हॉस्पिटलमध्ये, मी हॉस्पिटलमधून आता तिकडंच येते. मी तिथं आल्यावर मला तो लिफाफा दे. तेव्हा तो गुंड म्हणतो की लिफाफा नाही आहे आमच्याकडे. मोठी आई म्हणते की काय? अरे मूर्ख, काय बोलतोयस काय तू? यात आमचे सगळ्यात महत्त्वाचे कागदपत्र होते रे. आणि एक काम करा, जा तिथे आता पटकन. आपण जिथे तिच्यावर वार केले ना तिथं जाऊन बघा. आणि नेमकी ही गोष्ट आदिती मॅम ऐकतात. आदिती मॅम मागून वहिनी असं म्हणतात. मोठी आईच्या चांगलं तोंडालाच फेस येतो. मित्रांनो, कालच्या एपिसोडमध्ये पहिल्या 3 तासात कमेंट करणारे आपले दर्शक होते कैलास जाधव, धनश्री देशमाने, मुकुंद कुलकर्णी, प्रमोद पंडित, रेश्मा भगत, तनू ठोकळे, रोज यंगलवार, साधना खडांगळे, नितीन बोरकर, कैलास निकम, आनंद केसवानी, निकिता दोशी, भाग्यश्री धुमाळ, सुनीता जोसालकर, भास्कर दहाले, मिनल पेडणेकर, तनुजा शोकालकर, रमेश चांदगुडे. त्याचबरोबर अजूनही आपल्या काही मित्रांनी व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.